विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर सध्या नको त्या कारणांनी चर्चेत आहे। शहरात गुन्हेगारी, अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे। अशातच आता पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिकणाऱ्या मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यपान आणि धूम्रपान केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। गेल्या वर्षभरापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टीसाठी चर्चेत आहे। मुलांच्या वसतिगृहात गांजा सापडणे, वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने या सर्व गैरप्रकाराची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। त्यानंतर संबंधित विद्यार्थिनी प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे। सगळ्यात महत्त्वाचे, मुलीच्या वसतिगृह गेटवर बायोमेट्रिक उपकरणे आहेत। असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात, असा सवाल उपस्थित होत आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। विद्यापीठ परिसरात अवैधरित्या तंबाखू विक्री होणे इत्यादी अनेक घटना सातत्याने घडत आहे। आता पुन्हा एकदा असाच एक गंभीर प्रकार समोर आला असून विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन होत असल्याचे उघडकीस आले। मागील जुलै महिन्यापासून माझ्या रूममेट्स दारू पितात, सिगरेट ओढतात, अंमली पदार्थाचे सेवन करून त्रास देत होत्या। त्यांच्या या व्यसनामुळे मला मायग्रेनचा त्रास झाला असून माझा मानसिक शारीरिक छळ करण्यात आला। या मुलींकडून अश्लील शिवीगाळ करण्यात आली, अशी या मुलीने म्हटले आहे। या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने वारंवार तक्रार केली होती। मात्र पीडित व्यक्तीला न्याय देण्याऐवजी ज्या व्यक्ती विद्यार्थिनींनी अन्याय केला त्या प्राध्यापकांनी मिळून व्यक्तीवर दबाव आणण्याचे काम केले जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे। याबाबत एबीव्हीपीने आक्रमक भूमिका घेतली असून या सर्व प्रकारावर चौकशीची समिती गठीत करण्याची कुलगुरूंना विनंती करत आहेत। या सर्व प्रकरणात जे दोषी असतील त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली। एबीव्हीपीच्या वतीने लेखी पत्रव्यवहार करून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठीत करण्याची कुलगुरूंना विनंती केली। या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली। दरम्यान याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही।